भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाई, माता रमाई यांच्या पवित्र विचारांना सर्वप्रथम वंदन करून आज म्हणजे एक आनंदाचा हा आपला सण आहे। त्या सणासाठी आपण सारे जे आपल्या बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे, कारण आपण बाई जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण रायगड नाही तर कोकण मध्ये काम करत असताना आज 2 वर्ष आपल्याला आपण सारेजण 2 वर्ष काहीच काम केलं नाही आणि आज नवीन ऊर्जा घेऊन बाईंच्या नेतृत्वाखाली आपण इथं काम करत आहे। बाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ज्यावेळी मी नगरसेविका झाली माझ्याकडे समाजाचा एक दृष्टिकोन की माझी बहीण नगरसेविका झालेली आहे, समाजाची एक इच्छा माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच माध्यमातून आज राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आणि बाईंच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला पदनियुक्ती करण्याचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनापासून चालू केलेला आहे। आपल्या कामाची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनापासून सुरू झालेला आहे आणि सर्वांना मी एक आवर्जून सांगते की आज आपला नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर साहेब आहेत आणि आपल्याला कुठल्या नेत्याची गरज नाहीये। आपण मेन ज्यांच्या मुले आज आपल्याला आपण ज्या अभिमानाने स्वाभिमानाने आपला बंगला आहे, कार आहे, आपल्याला मान सन्मान, जी मी नगरसेविका झाले, माझे बंधू उपमहापौर झाले, माझी बहिणी जिल्हा परिषद अध्यक्ष झाली, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण डॉक्टर आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन ज्या खुर्चीत आपण जो बसतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणि त्यांचेच नातू आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आपलं हे भाग्य आहे की आपल्याला आजपासून नवी दिशा मिळालेली आहे, नवी ऊर्जा मिळालेली आहे आणि नवीन मार्ग मिळालेला आहे। त्याच्यामुळे बाई तुम्ही आम्हाला जे पद दिलेले आहेत त्या पदाचा आम्ही सार्थक झालं पाहिजे या हिशोबाने जो विश्वास या जनतेने तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याच या क्षणी सांगते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपली ज्या ठिकाणी बाई शाखा ओपन होत आहे तिथं स्मारक झालं पाहिजे या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे। एवढंच बोलून मी सांगते जय भीम जय महाराष्ट्र। मागच्या 10 वर्षापासून करत आलो आहे। सामाजिकरित्या संविधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत हे मागच्या 10 वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतोय आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी MVA किंवा इंडी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा RPI लोकांसमोर घेऊन येतोय। त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन, त्या EVM मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय, कारण बीजेपीच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं का कुणाच्या समर्थनात द्यायचं, त्यापेक्षा RPI जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष 1956 साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजेत, कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत, ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे, प्रतिनिधित्वामध्ये झालं पाहिजे। त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याच सोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्रा ही आम्ही नियोजित केलेली आहे। जगदीश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी पद असलेले पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, त्याचं भविष्य या युगाकडून आपण पाहतो। खूप मोठा कल आज RPI मध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे, ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत
त्यांची पदं आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा आरपीआय मध्ये जिथे कसलाही ब्रॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आरपीआय घेऊन जे आता आम्ही निघालो हे सगळे गटधारी जे असलेली लोक होते त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येत आहेत. आणि आज रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा जवळपास 200 लोक हे युवा आहेत. अशा 200 पदाधिकारी 4 तालुक्यातले अजून 11 तालुके बाकी आहेत. तर एवढा मोठा जनसमुदाय आज आरपीआय मध्ये जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आले. मूळ संस्थापक बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांच्यामध्ये खूप आनंद आहे, उत्साह आहे, काय सांगाल का? नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते. बाबासाहेबांचा निळा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळं लावून झेंडे मिरवले जात होते. आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत. रायगडमध्ये आमची ती सीट आहे. ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्या समोर असतील. आणि महाराष्ट्रातनं जसं मी सांगितलं की 29च्या 29 अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यातल्या 3 ते 4 ओपन कॅटेगरीतले ज्या काही जागा आहेत जिथे आमचे कॅन्डिडेट सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतोय तर अशा ओपनच्या 3 ते 4 सीट्स आम्ही लढवत आहोत. नाही दोन आता आरपीआय आठवले गट जो आहे हा तसाही निष्क्रिय आहे. त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं एखादी सीट घ्यायचं आणि शांत बसायचं एवढं त्यांना जो तुकडा टाकलेला असतो त्या पद्धतीने ते शांत राहतात. त्यामुळे या गटाचं आम्हाला बिलकुलही कॉम्पिटिशन नाही. दुसरा गट जो म्हणताय त्यांनी स्वतः रिपब्लिकन नावच सोडून दिलेलं आहे त्यामुळे तोही गट आमचा कॉम्पिटिशन नाही. आमचं म्हणणं काय आहे की जी मतं आमची आज सत्तेच्या बाहेर ठेवली जात आहेत त्यांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे. आज जी मतं आम्ही या लोकांचे मतं कॅप्चर पण नाही करत. आम्ही म्हणतो त्यांचे जे 10 लाख मतं आहेत ते तुमच्या जवळच ठेवा. पण जी मतं आज एमवे कडे डायव्हर्ट होत आहेत 45-50 लाखांमधनं 30 ते 35 लाख मतं आज जे डायव्हर्ट झाले आम्ही त्यांना आपल्या घरात पुन्हा बोलवतोय की आम्ही आरपीआय तुम्हाला देत आहोत, आरपीआय हा उभा करत आहोत आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवणार आहोत आणि म्हणून त्या लोकांना पुन्हा हा घर आम्ही त्यांचा उभा करून देतोय. आमचं कॉम्पिटिशन यांच्या विरोधात बिलकुलही नाही कारण त्यांचं कॉम्पिटिशन असण्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांचे स्वतःच ते शून्यावर होत चाललेले आहेत. त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन बीजेपी आहे. बीजेपीला हटवण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. पनवेल बद्दलही आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तिथेही भाईंच्या पाठीशी कशी इतर समाजाची ताकद उभी करायची त्याच्या बैठका आमच्या सगळीकडे सुरू आहेत आणि त्याच माध्यमातून आज जरी माझं तर एवढा कॉन्फिडन्स आहे की उद्या जरी इलेक्शन लागल्या तरी आम्ही आमचे 5 व्यक्ती लोक हे विधानसभेमध्ये जाऊन समाजाची बाजू मांडतील इतकी ताकद आज आमच्या पाठीशी उभी आहे. कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? कार्यकर्त्यांना मी हेच आव्हान करेन की आपल्या समोर खूप मोठं लक्ष्य आहे. अमित शहा सारखा व्यक्ती हा 1 बूथ 20 युथचा नारा देतोय. 2019चा त्यांचा नारा आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे की 3 महिने तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही 1 बूथ 20 युथ नाही तर 1 बूथ 10 युथ तरी आपण त्या पद्धतीने संघटन बांधणी करूया आणि ज्या सीट्स आपण कॅप्चर करणार आहोत टार्गेट केलेल्या आहेत त्या सीट्सवर आपण आपली खरे प्रतिनिधी उभे पाठवू. म्हणजे या 3 महिन्याची जर आपण कसोटीने आपण जर परीक्षा घेतली आणि खूप मेहनत घेतली तर येणारा 5 वर्षाचा कालखंड आमच्यासाठी सुखकर असेल एवढी खात्री मी माझ्या कार्यकर्त्यांना देतो. थँक्यू.